मराठा आरक्षणाच्या संदर्भातली ही आपल्या कडेठण गावची आणि संपूर्ण गावची ही संवाद बैठक आहे। तुमचे कॅमेरे सेट करा, मागून ते खडे हाणाले सेट करा, खाली बस, नाही तर ते गौरव बुळबुळ करते तुम्हाला। मराठा आरक्षणाच्या संदर्भातली लढाई मात्र मराठ्यांनी अखेर जिंकली। प्रत्येक जणाला वाटायचं मराठा आरक्षण मिळणार नाही, खूप मोठाले कार्यक्रम झाले, परंतु आरक्षण काय आलं नाही। शेवटी सगळ्यांना वाटायचं ओबीसी मधून मराठ्यांना कधीच आरक्षण मिळू शकत नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। प्रत्येक गावात गेलं मला त्यांना मनाच लागतं तसं, एक तर माग उभा राहत नाहीत, मग नाही तर व्यासपीठाच्या मागून हे मागचेच लय त्रास दिले म्हणून आरक्षण भेटलं नाही आतापर्यंत। काम काही करीत नाहीत, लोकांच्या जीवावर शायनिंग आणते। इथं जीव चाललाय आमचा आरक्षणासाठी, आमच्या मायबापाची मरमर यासाठी की लेकरं मोठे व्हावेत म्हणून त्यांचा संघर्ष सुरू आहे। तुमच्या आरड्यातून लोटालोटीत किती दिवस घालता? 10 मीटर आलं सांगते मला 3दा पाडीला येईल इतकं ढकली दे, असे लोटी देत कथा खच। आणि गावाकडं माझ्याकडे आल्यावर बरं गोड बोलते मला, तुम्ही आमच्या गावात या, आम्ही तुमचं संरक्षण करू, तुम्हाला कोण हात लावता आम्ही बघू। आणि हेच असं ढकली देत मला की मी उतारायला लागल्यासारखं सनाटी थोरालो, मग पाय सुद्धा टेकून दिले नाही, सनाट आणलं मला। ही चळवळ जनचळवळ झाली, आता आंदोलन नाही राहिलं। घराघरातल्या मराठ्यांना स्वतःच्या मुलाच्या भविष्याची काळजी लावी। आपले लेकरं कधी मोठे होतील, आपल्या लेकराला न्याय मिळेल का? कधी काळी आरक्षण मिळणार होतं, पण ते आता मिळेल की नाही? आता परिस्थिती मराठ्यांची बिकट झाली आणि आरक्षणाशिवाय पर्याय नाही। माझा राज्यातला करोडो मराठा समाज या लेकरांना न्याय मिळावा म्हणून एकत्र आला। माझं या कडेठाण नगरीतील बांधवांना आणि या कडेठाण नगरीतून महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे, फक्त राजकारणासाठी स्वतःच्या लेकराचं वाटोळं करू नका। हा राजकारणी माणूस एक आणि त्याच्या भोवती आपलेच 20 ते 25 जण आहेत, गोचिडासारखे चिकाटलेत त्यांना, आणि मराठा समाजाच्या मुळावर उठायला लागले। आपलेच असूनही सांगतायत की आम्ही 10% दिले ते घ्या, मुद्दाम सरकारला बेजार करू नका, आमच्या नेत्याला बेजार करू नका। तो कोण सांगणार आम्हाला नेत्याला बेजार करू नका? तो नेत्याचा की पक्षाचा, पक्षाचा की जातीचा? तो कधीपासून पक्षाला बाप मानायला लागला, जातीला बाप मानायचं तर याच्यात तुझेही पोरं मोठे होणार आहेत। राजकारणी मराठ्यांची लेकरं मोठे होणार आहेत, नोकरदार मराठ्यांची लेकरं मोठे होणार आहेत, व्यावसायिक मराठ्यांची लेकरं मोठे होणार आहेत, कष्टकरी शेतकरी मराठ्यांची लेकरं मोठे होणार आहेत। याच्यातला सगळा मराठा समाज आरक्षण घेणार। इथं प्रश्न जातीचा आहे, तुमच्या राजकारणाचा आणि नेत्याचा नाही। आता तर आचारसंहिता लागली, आता पोळ्याचा सण आला त्यांचा, असे पळते ना। आता आरक्षणाच्या टायमाला पळायला रोग आलता का यांना? आता बघा ना कशी पळतात, मग साहेब उभा राहिलाय, आपला साहेब लय चांगला आहे, तो साहेबाला उलट टांगेल नदीत नेऊ। आता ते सुरू होईल, तुम्ही म्हणणार हा 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 साहेब लय चांगला आहे, शाने व्हा आणि स्वतःच्या लेकराला तर सुधारायचं बघा। यांची लेकरं खूप मोठी केली आपण, आता आपले लेकरं मोठी करा। यांचे लेकरं परदेशात शिकायला गेले, आपल्या जीवावर मोठे होऊ। जरा महाराष्ट्रातल्या 75 वर्षात जे पक्ष आणि नेते आहेत ना,
त्यांचा एक 25 ते 30 वर्षाचा काळ आठवा. थोडं मागं जा, मोटरसायकल सुद्धा नव्हती त्यांच्यावर, मोटरसायकल सुद्धा. आज त्यांच्याकडे आपल्या जीवावर इतका पैसा, बंगला, गाड्या झाल्यात की तिचे पोरं परदेशात शिकायला गेले. आपल्या ऊस तोडायला पाठीतात. कशाला मोठं करता यांना? तुम्ही आयुष्यभर त्यांचे पॉम्पलेट चिटकेले की नाही? का तुम्ही नाही चिटकेले? तुम्हाला आवाज येतो का? मग माना फेना काही हा हो काही म्हणता का नाही? का तुम्हाला कोणी आणून बसले का? आरक्षण भेटलं तुम्हाला? आता आपण आयुष्यभर चिटकेले त्यांचे. एकदा त्या नेत्याच्या पोराला म्हणा, एक 8 दिवस चल फक्त पॉम्पलेट चिटकायला, येईन का? कशाला मोठं केलं मग त्यांना? नाही म्हणता. आपल्या पोरांसाठी कोण कामाला येणार आहे? यांना मोठं केलं तुम्ही. 10 वाजले सांगा बरं तुम्हाला सर, 10 वाजले सांगा. नियमाचं पालन करतो मी, कायद्याचं पालन करतो. काय करू नाही करू त्याच्या आधी 15 दिवसच मला नियम लावलाय मराठ्यालाच फक्त 10च्या आत उरका. 4 महिने झोपले होते, पाठा बी घेत होतो तेव्हा नाही म्हणले नको घेऊ. त्यांना वाटलं फुटन 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 म्हणून घेऊन बहुतेक केशी करीत नसते. मी फुटत नसतो तो 40,000 केस कर, मी तरी मराठा आरक्षणच मागत असतो. डावर डाव टाकी देत माझ्यावर, डावर डाव. त्यांना माहीतच नाही मी किती नमुना आहे. त्यांना वाटलं एक डाव टाकला गाळ होईल, दुसरा टाकला गाळ होईल. अख्ख्या डावच संपले ना. आता टकुराला हात लावून बसले. आता मराठी म्हणतात आम्हालाच उभं राहायचं आणि ते कुठं राहायचं? मग तुम्हाला कोण सांगा तरी इतके फॉर्म भरायचे? तुमच्याकडे आहे शक्कल ती का नाही आहे? त्या बीड जिल्ह्यात तर 11,000 का काय झाले तो. यांना कोण शिकित आहे कोण नाही सर. यांनी नवीनच ताप आणला आता फॉर्म भरायचा. आता तुम्ही जर समजा एका मतदारसंघात 20,000 फॉर्म भरले, तुम्हाला चिन्ह काय द्यायचं रे? इतके चिन्ह असतात का कुठं? कांदा, बटाटो, टमाटो, गोटे, गाटे, दगड, धोले. आणि आपल्या चिन्हाच्या मध्ये त्यांचं चिन्ह सापडलं पाहिजे ना. आणि समजा एखाद्याचा नातू बाबाचा उभा राहिला आणि बाबा जर म्हणला मग आपला नातूच खासदार होणार, मी मतदानाला चाललो, आणि बाबाला दिसतच नाही, आणि बाबा जर सकाळी 7ला नंबर लागले आणि 3 वाजता बाहेरच नाही तर बाकीच्या मतदान कावा करायचं? अरे साधी सोपी गोष्ट नाही केली तुम्ही. आता बरं तुम्ही तर ते केलं तो निर्णय महा नाही बरं का, नाही ढकले तर मायावर. समाजाचा निर्णय, मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे. त्यामुळे तो समाजाचा निर्णय. आता तुम्ही केलं फॉर्म भरायला चालू, आता त्याने केलं बेजार मला. ते मला फोन करतात वरून, ते म्हणतात होय फॉर्म भरणार आहेत का तुम्ही? मला नाही माहिती त्यांना विचार ज्याला भरायचं त्याला. काय नवीनच सापडून आणि त्यांना भरोसाच नाही. मी म्हणलो होतो त्यांना तुम्ही मराठीत नाच नका लावू. तुम्ही एक डाव टाकला की ते प्रत्येक डाव टाकीत असते. मराठा मैदानात उतरत नाही आणि एकदा उतरला ना पुढचे जिरविल्याशिवाय मागच सरकत नाही. आणि आता आम्ही तरी किती दिवस सहन करायचं? आम्हाला पण मर्यादा आहेत ना काही. 70 वर्ष आमच्या पोरांनी अन्याय सहन केला. 70 वर्ष आरक्षण असूनही म्हणत होते की नाही ओबीसीतून आरक्षण नाही मराठ्याला, तुम्हाला देता येणार नाही, तुम्ही ओबीसीत नाही, तुमच्या नोंदी नाही, तुमचे पुरावे नाही. आता मग विचार करा, ज्याला मोठं केलं तोच गद्दार निघाला, त्यानेच आपल्या पाठीत खंजीर खुपशेला. असून सुद्धा त्याच नेत्याने आपल्या लेकराला आरक्षण मिळवून दिलं नसता. आपले लेकर आज IPS IAS दर्जाचे अधिकारी राहिले असते, तुम्ही कॉलर टाईट करून रस्त्याने चालला असता. यांच्या पुढे तुम्हाला हात पसरायची गरज सुद्धा लागली नसती. मला आजच एक शहाजीराजेंच्या जयंतीच्या निमित्तानं गडीवर कळालं वेरूळला. म्हणजे बघा आता सुरुवात झाली, 2 वर्षात बघा तुम्ही मराठ्यांचे अधिकारी किती देतात. टक्काच वाढला पाहिजे. काय वाईट केले? इमानदारीने काम केले, ही चूक केली का? सरकार मला दुश्मन मानायला लागले, शत्रू मानायला लागले. आजच मला वेरूळच्या गडीवरती कळालं
एका मुलीची, वाशिमची मुलगी आहे बहुतेक, ती वाशिमच ना, वाशिमची मुलगी आहे. ती खूप हुशार होती, मार्क बी खूप होते, पण तरी तिचा नंबर 21वा लागला होता. 21वा. मी तो कुठं कर्मचारी नाही तर काहीतरी झाली असते. तिचं नशीब इतकं चांगलं, नेमकं त्या 2-3 दिवसात तिचं प्रमाणपत्र निघालं कुणबीच. ती IAS दर्जाचे अधिकारी झाली. IAS दर्जाचे अधिकारी झाले. रँकच बदलली, नाही तर 21 कुठं 2 कुठं 2 नंबरला आली ती 21. तुम्ही आधी आरक्षण समजून घ्या, राजकारण नका समजून घेऊ. मा पाहुणा आहे, माझ्या आत्याचं पोरग उभं राहिले, माझ्या मावशीचं पोरग, त्याच्यात थोतार ठेवण्याखाली आत्याचं राहिलं, मावशीचं राहिलं. ते डबड एकटंच पळत आहे, त्यालाच गाडी घेत आहे, त्याच्या बायकोला गाडी घेत आहे, त्याच्या पोराला घेत आहे, पुतण्याला घेत आहे. त्याची गाडी 1.5 किलोमीटर टायर वाजत त्याच्या गाडीचं, इतक्याला मोठ्याला गाड्या घेतल्या. आपल्या पोरांचं वाटोळ व्हायला लागलंय. तुम्ही आरक्षण समजून घ्या, आरक्षणात तुमचे लेकरं मोठे होणार आहे. त्यामुळं आपण आपल्या घरच्या माणसाला, मावशी हो तुम्हाला सांगतो, तुम्हाला आवाज येतो ना, येतो का नाही, असा हा नाही काहीतरी म्हणत जा ना. आपण आपल्या घरच्याला राजकारण करून द्यायचं नाही. आरक्षण मिळतं त्यांना म्हणत तुम्ही गप्प बस, आरक्षण मिळतं मी, आणि तुम्हाला काय करायचं, मी आहे ना तुमच्या मागे, तुमचा भाऊ आहे ना, मी त्यांना सुधरून देणार, यांना आत्ता बिंगून टाकीतो लेकराच्या बाजूनं. मी काय वाईट नाही सांगत, आपल्या लेकरं सुधारायचं आपले नसता. आपल्या वाट्याला जे कष्ट आलं ना, तितकं जर कष्ट आपल्या लेकराच्या वाट्याला आलं, त्याची जिंदगीच बरबाद झाली म्हणून सांगतो. आपण केलं सहन, पोरं नाही करू शकत आता. त्यामुळं पोरं सुधरा. जितकी तुम्हाला जमीन महत्वाची, तितकंच आरक्षण महत्वाचं. जीवन जगताना पाणी जेवढं महत्वाचं आहे, तितकंच आरक्षण सुद्धा जीवन जगताना आता महत्वाचं झालंय, हे मराठ्यांनी समजून घ्या. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे, माझं लेकरू मोठं झालं पाहिजे, म्हणून रात्र दिवस कष्ट करतात आणि लेकरं शिकवते. 1% हुकलेल्या लेकराला फक्त आरक्षणाची किंमत विचारा, आरक्षणाची काय किंमत. ज्या बापानं कर्ज काढून पोरं शिकवले आणि त्याचं लेकरू जर 1% नोकरी लागण्यापासून हुकलं, त्याच्या बापाला फक्त जाऊन विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. आणखीन तरी शहाणे व्हा, वेळ जाऊ देऊ नका. राजकारण माझा मार्ग नाही, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मात्र मागं हटत नाही. मग मेलो तरी हरकत नाही, काही होऊ द्या, आता नाही हटायचं. आपण सगळ्यांनी जनजागृतीला लागायचं, सगळ्यांनी एकाने गप नाही बसायचं. पुरुषांनी पुरुषाची जनजागृती करायची, महिलांनी महिलाची, गावाचे गाव पिंजून काढायचे. महिलांनी फोन करताना, पुरुषांनी फोन करताना सुद्धा पाहुण्याला आरक्षणाशिवाय बोलायचंच नाही. आपण फोन केला का, आपण दिले ना पुढचे फोन केला म्हणतो, तो काय चाललं, तुला काय करायचं, तर फडून देईन त्याला, कोण तर फडत तिकडे. तुम्ही भाकर खाल्ली का, नको राहून दे 15 दिवस पैसे त्याला. प्रत्येक गावात महिलांनी किंवा पुरुषांनी फोन लावला डायरेक्ट, तुमच्या गावात आरक्षणाचं कसं काही फुट पडून देऊ नका बरं का. आपल्याला गरज आहे, आपल्या सगळ्यांचे लेकरं मोठे होणार आहे. मावशी तुम्हाला बी काम सांगतो, तुमच्या आजूबाजूला बघा कोणची महिला नाही आज. उद्या तिच्या घरी जायचं तुम्ही सगळ्यांनी, तिला सांगायचं तो या लेकराचं कल्याण होणार आहे, माया होणार आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकराचं कल्याण होणार. आपण एकजुटीनं सगळ्याजणी लढू आणि आरक्षण मिळू. तो जरी पाणी भांडण झालं, नळावर पाणी वाटण, तो 2 भांडे आणले, मी 4-5 भांडे आणले तुला, तरी एवढी वार सोडून दे. आरक्षण मिळालं तो 10 भांडे माझ्या टकोऱ्यात हाण, पण आज एकजुटीने लढू आपण आपल्या लेकरासाठी. ताकदीनं आपल्याला सगळ्यांना एकत्र द्या, लाजू नका, लाजू नका. गावाचे गाव पिंजून काढा. आपण शेतात कष्ट करतो, लाजतो का. आपण जर लाजलो तर आपले लेकरं मोठे होऊ शकत नाही. आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी आपल्याला कष्ट करावेच लागणार आहे, आणि आपण जर कष्ट केलं तर आपले लेकरं मोठे होणार आहे. मग शेतीतून लेकरं मोठे होणार आहेत, आरक्षणातून सुद्धा लेकरं मोठे होणार आहेत. त्यात काय लाजायचे. आरक्षणाच्या मागणीसाठी ताकदीनं सगळ्यांनी आपल्या गावासह परिसरातले गाव जागे करायचे. तरी बी काय काय महिला म्हणतात आम्हाला लाज वाटत, मग वाटून द्या, काय करते करतो आम्ही, काय नाही. पण मग एक प्रश्नाचं उत्तर दे, तो दीर निवडणुकीला उभा राहिल्यावर मग कसं गल्ली गल्लीने पॉम्पलेट घेऊन पळत.
पतंग हान बाया, नारळी सरशी, बराबर कबाशी हान. तो अधीर कोणत्या तरी साहेबाचा असतो, तो साहेब मोठा होतो, तो अधीर मोठा होतो. बाकीचे काय आपले उसं तोडायला पाठायचे, त्याला गटर गुटर नाली नुली देता येते साहेब एखादे बा. त्याच्यासाठी आपल्या लेकरांचं आपण वाटोळ करू नका. तुम्ही राजकारण करू नये या मताचा आम्ही नाही, पण अगोदर आरक्षण, नंतर ते राजकारण आहे तेच कारण ते नंतर. आधी आपल्याला मिळवायचं. आता माहित नाही काय पुढे. आता तर आचारसंहिता लागली, त्यांना सुख आहे महिना दीड महिना तेवढंच. मी माझं एक नियम आहे, मला उलटे कामं करायला सवय लागली पहिल्यापासून. लहानपणापासून उलटेच कामं करतो का. लोक म्हणले का आरक्षण मिळत नाही, मग मी म्हणत असतो कसं काय मिळत नाही बघतच. तसं आता तुम्ही डाव टाकला निवडणुकीचा. आता आचारसंहितेत काय करतात नाही, येड्याला बी कळतंय. आणि आपण कायदा मानणार आहेत, होऊ दे, सुट्टी नाही. पुन्हा मी जागाच, पुन्हा तुमच्या मागत लागणार. आणि माझी भाषा त्यांना चांगली कळते, माझ्या भाषेशिवाय ते नीट होत बी नाही. त्यांना दुसऱ्याच्या भाषेने काहीच होत नाही. तरी पण आज काही बातम्या कळाल्यात, महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेतलेत म्हणून, आणि हैदराबादचं गॅजेट सुद्धा लागू केलंय म्हणून. आता माहित नाही आचारसंहितेत पण माहित नाही हे आचारसंहितेत करता येतं का, हे अधिकृत आहे का नाही. मला अंतरवालीत जाईपर्यंत काही सांगता येणार नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे डिक्लेअर केले असं मला ऐकायला मिळालं. बघू गेल्याच्या नंतर खरं काय ते, पण अधिकृत झाल्याशिवाय मी बोलणार नाही. पण आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची, ओबीसी आरक्षण त्याचं काय, त्याचं काय. तुम्ही जर म्हणता आचारसंहिता झाल्यावर देऊ, तर आचारसंहितेच्या अगोदर तुम्ही कॅबिनेट घेतली होती, तेव्हा का नाही दिलं. कारण कॅबिनेट मला सांगून घेतलेली की आम्ही ही जी कॅबिनेट घेतोय 3 वाजता आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या आत कॅबिनेट घेऊन सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करतो. कोण होता असा की तेव्हा आडा पाडला म्हणून तुम्ही केलं नाही. द्या मराठ्यांना नाव सांगू, आम्ही ते बघून घेऊ काय करायचं. मग तुम्ही अंमलबजावणी का नाही केली. आपल्याला खूप संघर्ष करायला लागतोय आणखी सुद्धा. पण तुम्हाला एक विनंती, उद्यापासून आपले सगळे माणसं कामाला लागा. फोनवर, सोशल मीडियावर 24 तारखेला आपण अंतरवालीला बैठक ठेवू. त्या बैठकीला आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्यातले, राज्यात जिथपर्यंत तुमच्या ओळखीत तिथपर्यंत फोन करायचे आणि सगळ्यांनी बैठकीला यायची 24 तारखेला. लांबचे असतील तर 23लाच मुक्कामी या. सगळी जेवणाची व्यवस्था केली गावकऱ्यांनी, 130 गोदापट्ट्याला 123 गावाला, आणि 24ला सुद्धा दुपारी केली. तुम्हाला जितकी ताकद लावताना आपल्या लेकरासाठी, जातीसाठी तितकी लावा. सगळ्यांनी फोन करून बैठकीला बोलवा, कारण आपल्याला त्या बैठकीत निर्णय घ्यायचा. कुठं काय आहे त्याला का दम नाही का नका थोडं नंतर लाव ना. मला वाटलं मोबाईल वर केला येणे दणकार उठेला का नाही केलं ना बंद ती काय आलं त्याच्या ध्यानातच नाही आले इकडे काय चालू आहे. आपल्याला पुढची भूमिका काय ही भूमिका ठरवण्यासाठी आपण अंतराळात बैठक. मराठ्यांची शक्ती काय ही जर दाखवायची असेल तर आपल्याला एक मतानं आणि एक विचारानं का निर्णय घ्यावा लागणार. म्हणून सगळ्याच्या समक्ष सगळ्यांना बोलून मराठ्यांची ताकद काय किंवा पुढची भूमिका काय, काय करायचं आणि काय नाही करायचं, त्याच्यासाठी सगळ्यांनी गावागावातून यायचं. जेवढ्यांना शक्य असेल तेवढ्या 2 या 10 या, पण एका गावातून माणूस पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण बैठकीत काय ठरलंय हे त्यांनी गावकऱ्यांची बैठक येऊन गावात जाऊन सांगायचं असं ठरलंय. मग कारण आपला अंधारात काहीच नसतं, सगळं ओपन, काय जे असेल ते जेव्हा निर्णय होईल तो होईल. आणि दुसरं, आपल्याला 900 एकरवर 6 कोटी मराठ्यांना एकत्र येऊन सभा घ्यायची. ती कुठं घ्यायची आणि काय करायचं हे ठरवायचं.
कारण ह्या देशालाही कळू द्या मराठी म्हणजे काय आणि मराठ्यांची शक्ती काय असते. यांनी तर आता फसवलंच, देतो म्हणून फसवलं. यांनी खूप वाट बघितली, आज फुटन उद्या फुटन, मी फुटलोच नाही. आणि तुम्हालाही शब्द आहे, मला जेलमध्ये जरी सडलो ना मी टाकून यांनी, तरीही तुमच्याशी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही, मरेपर्यंत गद्दारी. कारण हे आंदोलन त्याच्यासाठी उभाच नाही, हे आंदोलन गोरगरिबांना न्याय देण्यासाठी उभा आहे. आज गावाची गावं मराठ्यांची निघाले, तुमच्या निघाली की नाही एखादी? नाही कसं काय? तुमच्या आमची का भावकी होती का? आमचा तुम्ही लागला, मग सगळ्या सोयऱ्याशिवाय पर्याय नाही कोण आपल्याला. मग ज्या पाहुण्याची निघाली एकदा कायदा पारित झाला, पाहुण्याचं दार तर उठायचंच नाही, त्याला त्याशी चहा पाहिजे म्हणलं, पण मोटरसायकल टाकायचं चल बघ म्हणायचं मोकळं निघून. सगळ्या सोयऱ्याशिवाय पर्यायच नाही मग आपल्याला. तरी पण निघतील, समितीची मुदत वाढ घेतली आपण वाढू. समितीने जर काम केलं युद्ध पातळीवर तर लय मोठा रेकॉर्ड निघाला. आणखी काही अधिकारी मुद्दाम जातीवाद करते, रेकॉर्ड असून सुद्धा दाखवत नाही. त्यामुळे त्या समितीत सुद्धा आता आपल्याला गावागावातल्या लोकांनाही लक्ष ठेवावं लागणार आहे. आमचा रेकॉर्ड कोणतं तपासले, 33-34 तपासला का, 14 नंबर तपासला का, पीक पाणी अहवाल तपासला का, देवदेवताचे तपासलेत का, देवी लस तपासली का, संस्थानाचे तपासलेत का, पूर्वत्याकडे असणारं रेकॉर्ड तपासलं का, जन्म दाखल्यावर काय लिहिलेलं आहे, आपल्याला खासरापत्रावरती वंशवळ जुळवण्यासाठी त्याच्यावरती काय इंग्रजकालीन लिहिलेले काही पुरावे आहेत का, कोणाकडे मोडी लिपीचे उर्दूचे काही पुरावे आहेत का, आपल्यालाही बारकाईने हे लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण सध्या सगळ्यात जास्त 33-34 आणि फारसी भाषेतले पुरावे सापडायला लागलेत कुणबीचे. कारण ती फारसी कुणी वाचतच नाही आणि फारसी वाचणारे सुद्धा कमी. मोडी लिपीचे 16 प्रकार आहेत, 16 प्रकारातले फक्त 4च प्रकार वाचत आहेत. त्यामुळे आपल्यालाही बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण अधिकाऱ्यांना सरळ सांगितलेलं आहे वरून, जळीत झालंय म्हणून सांगा किंवा तुमचं रेकॉर्ड घायल आहे म्हणून सांगा आणि लिहून द्या. आपण म्हणतो लिहून दे, ते लगेच लिहून देते, कारण वरून सांगितलेलं आहे. तुम्हाला सांगतो, जळीत जर असलं ना त्याचा पंचनामा आहे पूर्वीचा. जर इंग्रज असतील तर इंग्रजाचा आहे, निजाम असेल तर निजामाच. पूर्वीचं सुद्धा इतकं बारकाईने लक्ष असायचं. त्यामुळं आपणही बारकाईने लक्ष ठेवा. जे त्यावेळेस जो शासक होता तो त्याच्या पद्धतीने पंचनामे केले जायचे. त्यामुळे आपण ती मागणी करा. आधी घायल झालं तर त्याचाही पंचनामा आहे आणि जळीत झालं त्याचाही पंचनामा आहे. मात्र हे पंचनामे त्यांच्याकडे नाही आहेत. त्याचा अर्थ आपला रेकॉर्ड आहे. असे कितीतरी गाव आहेत, किती जण नाही म्हणले तरी रेकॉर्ड सापडलेला नाही. म्हणून गेवराई तालुक्यातला जो दर आहे, गेवराई तालुक्यातल्या तहसीलदारानं स्पष्टपणाने लिहून दिले, गेवराई तालुक्यातलं रेकॉर्ड घायले रेकॉर्ड गेवराई तालुक्यात नाहीये. 135 गावं निघालेत गेवराई तालुक्यात कुणबीची, 135. आपण आपले खाजगी अभ्यासक तिथं पाठवले होते, त्यांनी रेकॉर्ड तपासायला लावलं, इतके गावं निघाले. हे गरजेचं आहे. आपण सुद्धा बारकाईने लक्ष ठेवा. आता या समितीचा अध्यक्ष जे शिंदे साहेब समिती, त्यांच्या माध्यमातून तालुका स्तरावर सुद्धा समित्या गठीत झालेल्या आहेत. तहसीलदार त्या समितीचा अध्यक्ष आहे आणि PSI सुद्धा त्या समितीचा अध्यक्ष आहे. यांनी कोणते रेकॉर्ड तपासले हे सुद्धा आपलं विचारणं काम आहे. आपणही शांत बसून चालणार नाही. आपले हुशार असणारे लोक तालुक्यात एखादी रूम करून द्या, पुरा तालुका मिळून त्या रूमचं भाडं भरा, तिथं हुशार लोक ठेवा. कोणाला प्रमाणपत्र काढायला अडचण आली की मदतीला जायचं. कोणाच्या नोंदी सापडत नसल्या तर त्या सापडून द्यायच्या. कोणचा रेकॉर्ड चेक केलाय करायला लावायचा. कारण संभाजीनगरला मला आता एक नवीन माहिती मिळाली परवा की पारा अभिलेख आहे म्हणून, त्याच्यामध्ये इंग्रज आपला निजामकालीनचे 70% पुरावे आहेत तिथे. मला वाटतं तुम्ही जर उद्या भिडले तर बरं होईल, नाही तर घायल करतील. मला परवा माहिती मिळाली पारा अभिलेख कुठंतरी इथे संभाजीनगरला, हैदराबादला सुद्धा जायची गरज नाही आपल्याला. त्याच्यातून जर त्यांनी त्या अभिलेखातून दिलं तर अर्धा रेकॉर्ड 70% इथे आपला मराठवाड्याचं कामच होऊन जातं. तेवढं जर तुम्ही मनावर घेतलं, माया मग लय लफडे हे मला अंगार घ्यायला लागते, ते येवल्याचं माझ्याकडे सोडून दिले तुम्ही. परत लोकांचा आशीर्वाद घ्यायला मला जावं लागतं, समजून सांगायला मला काही तुम्ही थोडे सगळ्यांनी कामं वाटून घेतलं तर सोपंच आहे. सगळं मिळून इथं कल्याण होईल जाते. माझी सगळ्यांना विनंती, एकजूट राहा. त्यांना काय नेमायचं नाही मुले माझ्या विरुद्ध यासाठीच
यासाठीच मला मध्ये टाकायसाठी. का तर मी फुटत नाही, मी यांना मॅनेज होत नाही. काय चूक केली हो मी? माझ्या गोरगरीब मराठ्यांचं इमानदारीनं काम करतोय, निष्ठेनं काम करतोय. माझ्या समाजाला मी मायबाप मानलाय, दैवत मानलाय. काय चूक केली? आता तुम्ही म्हणताय की माझे खोटे व्हिडिओ आणायचे नाही का, काहीतरी करतात ना ते, याचं मुंडकं त्याला बसायचं, त्याचं मुंडकं याला बसायचं, काय म्हणते त्याला, हा ते करणार आहेत. म्हणजे शेवटचा डाव मला बदनाम करायचा आणि ते मुंडके बसायचं. सरकारला मुंडके बसव, व्हिडिओ कर, नाही तर याकडून व्हायरल कर. मराठ्यांपासून तर मी लांब जात नाही. तो किती नाटकं बदनामी केलं तरी बी, पण तो ह्या मुंडक्यावर बसून बसल्याशिवाय, आरक्षण मी घातल्याशिवाय राहत नाही. उगाच त्यांना वाटतं ते मागचे नाही का नेते भेडिले होते, ईडी लावायचे, काही लावायचे, ते भ्यायचे त्यांच्या पक्षात जायचे. त्यांना वाटलं मी जाईन, मी जेलमध्ये सडन, पण तुम्हाला शब्द देतो यांना काय बदनामीत करत गड. तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंच सुद्धा मागं हटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.